तर शरद पवारांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे। स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन होत नाही असं शरद पवार म्हणाले। जे काही सुरू आहे ते राज्याला अशोभनीय आहे असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर लोकांचं मत महत्त्वाचं नाही हे स्पष्ट होतं असंही शरद पवार म्हणाले। महायुतीच्या रखडलेल्या शपथविधीवरून शरद पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला। 23 तारखेला निकाल लागलेला आहे आणि आज आहे 30 तारीख। अजूनही शपथविधी झाला नाहीये। प्रचंड बहुमत असताना सुद्धा अजून कोण मुख्यमंत्री होणार किंवा मंत्रिमंडळ नेमकं कसं असेल याविषयीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये महायुतीकडून आणि त्यावरून शरद पवार यांनी निशाणा साधला। इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं त्याचा 5 तारखेला काय होण्याची शक्यता। याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत। जे काही चाललंय ते राज्याला अशोभनीय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।